पण इथे थोड्याकरता ती त्याला बघण्यापासून वंचित राहिली होती. ती त्याला पाहणारच होती, पण त्याआधीच त्याने फोन कट केला होता. तिला तर भयंकर दुःख झालं होतं. त्याहीपेक्षा राग आला होता त्याचा. म्हणजे ती आता त्याला पाहू शकली नव्हती. आणि दुसरं म्हणजे तिने इतक्यांदा फोन करूनही त्याने तिला कॉल केलाच नव्हता. अक्षूला कॉल करायला वेळ मिळाला होता त्याला, पण तिचा कॉल उचलायला नव्हता वेळ साहेबांकडे. म्हणून अजूनच चिडली होती ती. पण इथे त्याने मात्र तिला मागून येताना पाहिलं होतं आणि म्हणूनच त्याने पटकनच कॉल कट केला होता. कारण कोणत्याही परिस्थितीत त्याला तिच्या समोर यायचं नव्हतं. अजून तिला त्याच्यासाठी तरसवायचं होतं. असं करावं लागणार होतं त्याला, नाहीतर सगळ्या प्लॅनवर पाणी फिरलं असतं. आता पुढे. खरं तर जेव्हा आधीने त्यांच्या लिव्हिंग रूमच्या CCTVमध्ये पाहिलं की अक्षता युविकाच्या रूममध्ये गेली आहे, म्हणून त्याने मुद्दामच तिला व्हिडिओ कॉल केला होता, युविकाला अजूनच अस्वस्थ करण्यासाठी. आणि नंतर तिला त्याला पाहण्याची ओढ होत होती, ती पण त्याने पूर्ण केली नव्हती. मज्जा येत होती त्याला तिला असंच छळायला. तिची ती अवस्था पाहून वाईट तर वाटत होतं त्याला, पण तो मनोमन खुश पण होत होता की ती त्याच्यासाठी इतकी डेस्परेट होत होती. युवी, चल मी पण जाते. जसा आधीने फोन ठेवला, अक्षता पण युविकाला बाय बोलून निघून गेली. युविका मात्र रूममध्ये एकटीच येरझाऱ्या मारत होती. तिचा संताप होत होता आधीच्या नावाने. एका बाजूने हृदयात आग लागली होती, पण ज्याच्यासाठी ती लागली होती तो मात्र सातासमुद्रापार जाऊन बसला होता. खूपच राग येत होता तिला त्याचा. जरा जास्तच डेस्परेट झाली होती ती त्याला एक नजर बघण्यासाठी. पण तो काही केल्या समोर येत नव्हताच. एक दिवस असा होता की मॅडमला त्याचा चेहरा डोळ्यांसमोर नको असायचा. पण आजचा दिवस होता जिथे त्याला पाहिल्याशिवाय तिला चैन पडणार नव्हतं. पण कशी पाहणार होती ती त्याला? शेवटी पुन्हा स्वतःचा राग आणि इगो बाजूला ठेवून तिने त्याला पुन्हा कॉल केला. इथे आदित्यच्या हृदयाची धडधड मात्र प्रचंड वाढली होती तिचं नाव स्क्रीनवर बघून. त्याला खूप वाटत होतं की तिचा फोन रिसीव्ह करावा आणि तिचा आवाज ऐकावा. पण सावरलं त्याने स्वतःच्या मनाला आणि फोनच कट करून टाकला तिचा. पण इथे तो कट झालेला कॉल बघून युविकाच्या हृदयाचेच तुकडे झाले. तिला वाटलं नव्हतं तो तिचा फोन कट करेल असं, पण ते फक्त तिला वाटलं होतं. प्रत्यक्षात त्याने केला होता तिचा फोन कट. तिला तर आता रडूच आलं. ती तिथेच बेडवर उशीमध्ये तोंड खुपसून रडू लागली. तिला आता सहनच होत नव्हतं त्याने असं इग्नोर केलेलं. पण तिला हेही कळत होतं की तिने स्वतःहून त्याला दूर ढकललं होतं आणि म्हणून तो दूर गेला होता. त्यामुळे त्याला दोष देऊन नव्हतं चालणार तिला. पण त्याच्या दूर जाण्याने तिला मात्र खूपच त्रास होत होता, जो तिने इमॅजिन पण केला नसेल असा. थोडा वेळ ती तशीच बेडवर झोपून होती. इतक्यात तिचा फोन वाजला. परी कॉलिंग येत होतं. तिची अजिबात इच्छा नव्हती फोन उचलायची, पण परीचं नाव पाहिलं आणि तिने फोन रिसीव्ह केला. हॅलो, युविकाचा ओला आवाज आला. हॅलो युवी, व्हॉट हॅपन? काय झालंय? तुझा आवाज का असा लो येतोय? परीने विचारलं. नथिंग, असंच थोडं बरं नाही आहे. युविका खोटंच बोलली. तू फेका मारशील आणि तुला काय वाटतंय मला कळणार नाही का? सांग पटकन काय झालंय? परी दम देतच बोलली. तसा युविकाला आवंढाच आला आणि ती रडू लागली. हे युवी, श्श, रडू नको प्लीज. काय झालंय काय, मला सांगशील का? परीने आता काळजीने विचारलं. परी, मला भेटायचंय तुला. युविका नाक वर ओढतच बोलली. हो चालेल, आता येतेस का? परी बोलली. आत्ता? वेळ लागलाय का तुला? किती वाजलेत बघितलं का? आत्ता ह्या वेळेला मी पुण्याला कशी येऊ शकते? युविका बोलली. अगं, पुण्याला कोण बोलवते तुला? पण मुंबईत तर भेटशील ना मला? परी हसून बोलली. व्हॉट? तू मुंबईत काय करतेस? कधी आलीस? युवीने आश्चर्याने विचारलं. आजच आले. तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून नाही सांगितलं मी. तुला माहिती आहे ना, मी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला होता. त्यात माझं सिलेक्शन झालं आहे आणि उद्यापासून जॉईनिंग आहे माझी. कंपनीचाच फ्लॅट पण आहे राहायला इथे, ज्यामध्ये अजून एक कलिग असेल माझ्यासोबत. पगार पण चांगला दिला आहे. परी खूप खुश होऊन सांगत होती. ओ वाव, दॅट्स ग्रेट न्यूज. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स डिअर.
एम सो मच हॅप्पी फॉर यू. युवी पण खुश होत बोलली. थँक यू स्वीट हार्ट. बोल मग आता येतेस का भेटायला मला? परीने विचारलं. नाही आत्ता नको, खूप उशीर झालाय, पण उद्या नक्की भेटूयात. तुझं ऑफिस सुटल्यावर मला कॉल कर, संध्याकाळी भेटू आपण, युविका बोलली. ओके चालेल, पण तू ठीक आहेस ना युवी? परीने पुन्हा काळजीने विचारलं. हो मी ठीक आहे, डोंट वरी. उद्या भेटल्यावर बोलू. ओके बाय, युविका बोलली आणि तिने फोन कट केला. युविकाला आता खरंच परीची गरज होती. तिला तिच्या मनात चाललेली घुसमट काढून टाकायची होती. परीला सगळं शेअर केल्याशिवाय आता तिला चैनच पडणार नव्हतं. पूर्ण दिवस युविकाचा मूड ऑफच होता. आज 4 दिवस होत आले होते, पण ना तिने त्याचा चेहरा पाहिला होता आणि नाही त्याचा आवाज ऐकला होता. तिला आतून कळत होतं ही भावना कोणती आहे ते, पण बुद्धीला पटत नव्हतं. पटत नव्हतं म्हणण्यापेक्षा तिला पटवून घ्यायचंच नव्हतं हे म्हणणं योग्य ठरेल. शेवटी तिने स्वतःला बेडवर झोकून दिलं. पण तिला मध्यरात्री तिच्या बाल्कनीमध्ये काहीतरी चुळबुळ झाल्यासारखी वाटली. तिने पटकन अंगावरचं पांघरून बाजूला केलं आणि बाल्कनीच्या दिशेने जाऊ लागली. कोणाची तरी सावली तिला दिसत होती. थोडीशी भीती वाटली तिला, पण न घाबरता ती हळूहळू बाल्कनीच्या दाराजवळ गेली आणि तिने दार ओपन केलं. पण तिला काही कळण्याआधीच कोणीतरी तिला आत ढकललं आणि भिंतीवर पुश केलं. ती किंचाळणार इतक्यात त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला, तरी ती त्याला ढकलत होती. पण मग मात्र त्याने त्याच्या हुडीची कॅप खाली केली आणि तिला समोर दिसला तो. तिचे तर हातपायच गार पडले त्याला पाहून. आधी तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले. तसा तो हसला आणि त्याने तिच्या तोंडावर ठेवलेला त्याचा हात काढला. तुम्ही कधी आले? तिच्या तोंडून आता शब्द पण फुटत नव्हते इतका तो तिच्याजवळ होता. हे काय आत्ताच? तो बोलला. इथे कसे आले? तिने बाल्कनीकडे नजर करून विचारलं. बाल्कनीमधून, तो हसत बोलला. पण का? एवढी रिस्क का घेतली? तिने विचारलं. तिला तर रागच आला होता त्याचा. काय गरज होती बाल्कनीवरून यायची? तिला आता त्याची काळजी वाटत होती. तुझ्यासाठी. कोणीतरी खूप डेस्परेटली मला मिस करत होतं, म्हणून यावं लागलं. तो खूपच सिलेक्टिव्ह आवाजात बोलला. तसा तिचा तर घसाच कोरडा पडला. ती काहीच बोलली नाही. मग काय बोलणार होती अजून? युवी, आय मिस्ड यू सो मच. डिड यू मिस मी? त्याने विचारलं. पण त्याच्या आवाजात खूप आर्तता होती, जी तिला जाणवली ह्यावेळी. ती पण खाली मान घालून बोलली. का कुणास ठाऊक तिला खोटं बोलताच आलं नाही ह्यावेळी. तसा तो हसला. आता त्याची नजर तिच्या गुलाबी ओठांवर होती. त्यांची थरथर त्याला जाणवत होती. ती थरथर त्याला कमी करावीशी वाटली. कॅन आय किस यू? तो तिच्या त्या थरथरणाऱ्या ओठांकडे पाहून बोलला. तसे तिचे डोळे भीतीने मोठे झाले. नो, ती क्षणाचाही विलंब न लावता बोलली. प्लीज, ओनली वन किस. तो तरी तिची परमिशन मागत होता. मग मात्र तिने डोळे मिटले आणि त्याला मूक संमती दिली. तशी त्याच्या चेहऱ्यावर पण एक स्माईल आली. तो हळूहळू तिच्यावर झुकत होता आणि तिचे हार्टबीट्स मात्र कायच्या काय वाढले होते. तिचे डोळे बंदच होते. तो आता तिच्या ओठांवर ओठ टेकवणारच होता की ती खाडकन जागी झाली. तिने मोबाईल बघितला तर आता पहाटेचे 3 वाजले होते. बाल्कनीचं दार पण बंदच होतं. व्हॉट वॉज दॅट? ओ माय गॉड. म्हणजे हे स्वप्न होतं? इतकं इंटेन्स स्वप्न? ते पण आधीबद्दल? तिचा चेहरा आता पूर्ण घामाघूम झाला होता. ती उठून बाथरूममध्ये गेली आणि तिने तोंड धुतलं. तिला काहीच कळत नव्हतं काय होत होतं. शेवटी तिने लाईट्स ऑफ केला आणि डोक्यावरून पांघरून घेऊन ती झोपी गेली. हे युवी, गुड मॉर्निंग. सकाळी अक्षयने तिला डायनिंग टेबलवर बसता बसता ग्रीट केलं. गुड मॉर्निंग, ती पण बोलली. आज संध्याकाळी मी लवकर येणार आहे. कुठेतरी बाहेर जाऊया का फिरायला? अक्षय बोलला. नाही, आज नको. ॲक्च्युली माझी मैत्रीण परी मुंबईमध्येच आहे. तिला आज संध्याकाळी भेटायला जायचं ठरलंय माझं, युविका बोलली. ओके, नो प्रॉब्लेम. तिला हाय सांग माझा. अक्षय बोलला. त्यावर युवी कसंनुसं हसून हो बोलली. तिला खूपच गिल्ट आलेलं.
एकतर अक्षयशी एंगेज असूनही तिच्या मनावर मात्र आधी अधिराज्य गाजवत होता, म्हणून अक्षयच्या नजरेला नजर देणंही तिला होत नव्हतं आता. संध्याकाळी परीचं ऑफिस सुटलं होतं, तसा तिने युवीला फोन केला आणि कुठे भेटायचं हे ठरवून भेटण्याचं ठिकाण आणि लोकेशन तिने युविकाला मेसेज केला. आता परी युविकाला कन्फर्म केलेल्या लोकेशनवर पोहोचली होती. ते एक कॅफे होतं, तिथेच भेटायचं ठरलं होतं त्यांचं. ती आज जातच होती की तिला कोणाचा तरी जोराचा धक्का लागला आणि ती खाली पडली. आऊच, डोळे फुटलेत का रे तुझे? ती तिची कंबर चोळत उठली. तो मुलगा पण पडला होता आणि सध्या तो खूपच रागात होता. तो जागचा उठला आणि परीकडे रागातच चालून आला. तिच्यासमोर बोट नाचवून तो खूपच रागात बोलला. हे यू, तो बोलत होताच की अचानक थांबला. पुढचं काही बोलूच शकला नाही, कारण समोर जरी ती खूपच रागात उभी होती, पण तरी तो मात्र एकटक तिच्याकडेच पाहत होता. सिंपल चुडीदार ड्रेस घातला होता तिने, गळ्यात ओढणी लटकवलेली, एका साईडने पर्स घेतली होती. केस मोकळेच होते जे वाऱ्याने उडत होते. चेहऱ्यावर राग असला तरीसुद्धा क्यूट दिसत होती ती, त्यामुळे तो हरवला होता तिच्यात. त्याला असं वाटत होतं की मैं हूं ना मूवीमध्ये कसे ते शाहरुख खानला आजूबाजूला व्हायोलिन घेऊन वाजवत असलेले दिसायचेत ना, तसं काहीसं झालेलं त्याचं. म्हणजे लव्ह ॲट फर्स्ट साईट ते झालेलं त्याला. पहिली नजर का प्यार. ओ हॅलो मिस्टर, काही ऐकायला येतंय का? की डोळे फुटण्याबरोबर बहिरा पण झालास तू? परी आता खूपच संतापली होती त्याच्यावर, कारण तो अजूनही बत्तीशी दाखवत तिच्याकडेच पाहत होता. ओ हॅलो, ती पुन्हा जोरातच बोलली. तसा तो भानावर आला. आय लव्ह यू, तो बोलला. व्हॉट? डोक्यावर पडलास का? काय बोलतोयस? तुला आय एम सॉरी बोलायचंय का? ती आता खरंच संतापली होती, कारण आजूबाजूचे सगळेजण तिच्याकडेच पाहत होते. नो, आय लव्ह यू, तो पुन्हा बोलला. त्यावर मात्र तिने दात ओठ खाल्ले. डिस्कस्टिंग, लीव्ह, ती जोरातच बोलली आणि त्याला क्रॉस करून पुढे निघून गेली, कारण तिला अजून तमाशा क्रिएट करायचा नव्हता तिथे. पण तो मात्र हृदयावर हात ठेवून बोलला. हाय, शी इज सो ब्युटिफुल. वेट मॅम, तुमचं नाव तरी सांगा. तो आता वास्तवात आला आणि पुन्हा तिच्या मागे जाऊ लागला, पण तोपर्यंत ती निघून गेली होती. तो तिला शोधू लागला. इतक्यात त्याचा मित्र आला आणि त्याला खेचतच घेऊन गेला. काय यार, किती उशीर करतोयस? चल, नाहीतर मूव्ही सुरू होईल. त्याचा मित्र कटकट करतच त्याला तिथून घेऊन गेला. इथे परीने मात्र त्याला अजूनच 4 शिव्या घातल्या. स्टुपिड, इडियट, उगाच वेळ घालवला माझा, वरून मला लागलं ते वेगळंच, ती बोलली आणि तिने युवीला फोन केला. हॅलो युवी, तू येणार आहेस का? मी निघून जाऊ इथून? आधीच त्या मुलाने डोकं फिरवलेलं आणि वरून युविका पण अजून आलीच नव्हती, म्हणून अजूनच चिडली होती ती तिच्यावर. अगं हो, आलेच मी 5 मिनिटात, सॉरी, युवीने दिलगिरी व्यक्त केली आणि फोन ठेवून दिला. हां बोल आता, काय झालं इतकं चिडायला तुला? युवीने आल्या आल्याच परीला प्रश्न केला. त्यावर परीने तिला घडलेलं सगळं सांगितलं, पण युवी मात्र त्यावर खळखळून हसली. व्हॉट? तो मुलगा तुला चक्क आय लव्ह यू बोलला? ग्रेट यार. पहली नजर ने ऐसा जादू कर दिया, तेरा बन बैठा है मेरा जिया. युविका गाणं म्हणू लागली, तशी परी तिच्याकडे डोळे बारीक करून पाहू लागली. ओके ओके, आय एम सॉरी, युवी बोलली. बाय द वे युवी, इथे आपण तुझा प्रॉब्लेम डिस्कस करायला भेटलो आहोत, नाही का? परी एक भुवई ताणून बोलली. हो, युविका खाली मान घालून बोलली. पण आता तिला काय आणि कसं सांगावं हेच कळत नव्हतं तिला. म्हणजे आधी परीनेच तिला आधीबद्दल जाणीव करून दिली होती, तेव्हा तिने सपशेल नाकारलं होतं ते नातं. पण आता तिच्या त्याच फिलिंग्स तिला सांगायच्या होत्या तिला. एकुलती एक बेस्ट फ्रेंड होती तिची. स्वतःच्या मनाची खुसमट आज काढून टाकून तिच्यासमोर मोकळं व्हायचं होतं तिला. पण सुरुवात कुठून करू काही कळत नव्हतं. युवी, अगं कसला विचार करते? सांग ना, काय झालंय? परीने विचारलं. परी, आय मीन आय थिंक आय एम इन लव्ह, युविका कशीबशी बोलली. वाव, फायनली तुला प्रेम झालंच तर अक्षयवर. कॉंग्रॅच्युलेशन्स डिअर, परी हसून बोलली.
पण तिचं ऐकून युविका मात्र आ वासून तिच्याकडे पाहू लागली. अगं थांब, पूर्ण ऐकून तरी घे. मला असं वाटतंय की मी प्रेमात पडली आहे, पण अक्षयच्या नाही, युविका बोलली. मग मग कोणाच्या? परीने आश्चर्याने विचारलं. आदित्यच्या, युविका बोलली आणि तिने डोळे कच्च मिटून घेतले. पण तिच्या ह्या उत्तरावर परीच्या चेहऱ्यावर मात्र खूप मोठी स्माईल आली. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.